त्यानंतर निर्णय बदलला आणि प्रतिस्पर्धी टीमने ते मान्यही केलं आणि ते करावंच लागेल, कारण की आपण सगळेजण खेळतायत. थोड्याफार ऍडजस्टमेंट समंजसपणा आपल्याला दाखवावं लागेल. रामो इलेव्हनची प्रथम बॅटिंग आहे आणि फिल्डिंग लावून घ्या वैष्णव इलेव्हन. लगेचच अंपायर मैदानावरती आपण लगेचच रवाना व्हायचे. सुंदर टेलिकास्ट ग्रामीण टेनिस क्रिकेट वरती या ठिकाणी सुरू आहे आणि अत्यंत दर्जेदार क्वालिटी क्लॅरिटी तुम्ही बघू शकाल. आमचे ऑपरेटर आहेत सुजल भोई, त्याचबरोबर कॅमेरामॅनची भूमिके भास्कर आणि राजा. भास्कर आमचे स्टेजवर आहेत, राजा तिकडे मेन कॅमेरा हँडल करतायत. तर आमच्या संपूर्ण लाईव्ह टेलिकास्टच्या टीमला शुभेच्छा आम्ही देतोय. डीजे अक्षयला शुभेच्छा देतोय. त्याचबरोबर आमचे दोन्ही अंपायर, आमचे स्कोरर मनीष, आज जे काम करणारे सगळे जे आमचे ऑफिशियल्स आहेत त्यांना शुभेच्छा आणि त्याचबरोबर आज खेळणाऱ्या सर्व संघांना खेळाडूंना मनस्वी शुभेच्छा. ओपनिंग पे राम भाऊ त्या टीमचे संघनायक आहेत, आधारस्तंभ आहेत. अमोघ इलेव्हन, अमोघ त्यांच्या सुपुत्राचं नाव आहे आणि दोन्ही पिता पुत्र दरवर्षी आम्ही बघतो की खूप चांगला परफॉर्मन्स देत असतात आणि आजही ती अपेक्षा असणार आहे. अंशित रामभाऊंच्या सोबतीला ओपनिंगला. चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. सत्तू मॅच स्टार्ट करा. रामभाऊ आणि अंशित ओपनिंग पेअर अमोघ इलेव्हनची या ठिकाणी आहे 7 बाहेर राहते. आणि आता या मॅचला जे नियम असतील ते सगळ्या मॅचेसला लागू होतील. प्लीज 7 प्लेयर बाहेर असतील कंपल्सरी.
लागून बॉल डायव्हर्ट झाला काय झाला तर तुम्हाला रन धावायचे वगैरे मागू नका. हेल्मेटला लागल्यावर मिळत आहेत, कॅपला लागल्यावर मिळत आहेत. तर ही जी बादली आहे त्या बादलीला आपण इथे ठेवले, पाण्याने भरलेली आहे. कारण रबर बॉल मध्ये बादली पाण्याची प्रत्येक ठिकाणी ठेवली जाते आणि कारण की बॉल तो धुवायचा असतो. माहिती आहे कुठे डिक्लेअर आहे माहिती आहे, त्यामुळे तो प्रश्नच उरत नाहीये. आणि त्यामुळे अंपायर सांगतात हा नो बॉल. चेंडू खरं तर मिडल झाला नाही, पण नो असल्या कारणाने इथून अकाउंट ओपन होते अमोघ इलेव्हनचं. बॉलिंग मार्ग आतिश पुन्हा एकदा तयार फॉर द विकेट. Oh, shot of length. A wide ball. आधी नो त्यानंतर वाईड. सर तुम्हाला टाकता येईल 1 फॉर द ओव्हर. अंपायरने कॉलिंग केलेलं आहे, वॉर्न केलंय. पुढचा आला तर दंडित करण्यात येईल, नो घोषित करण्यात येईल आणि त्यामुळे तो फ्री देखील मिळाला बॅटरला. सध्या आतिश संघर्ष करतायत, एकही लिगल बॉल आला नाही आतापर्यंत. हो पुन्हा एकदा वेगवान, खूप चांगला बाउन्स आणि त्याच बरोबरने आपण बघताय वेग. रबर बॉल म्हटले की तुम्हाला या गोष्टी बघायला मिळतात. हो चांगलं कमबॅक. 2 अतिरिक्त बॉल नंतर 2 डॉट बॉल. दिशा पहिल्या 2 बॉल मध्ये थोडीशी भरकटलेली, पण त्यानंतर चांगलं कमबॅक केलं आतिशने. आतिश पुन्हा एकदा राम यांच्यासाठी पुढे आले. मिसटायमिंग झालंय, जेल होईल का प्रश्न आहे. विकेट कीपर बघा, हा जेल होऊ शकला असता, कठीण झेल नव्हता आणि विकेट कीपर होते के झेल का पकडला नाही प्रश्न, कारण हा सोपा झेल आहे माझ्यामध्ये. कारण की आपण बघितलं अगदी त्यांच्या जवळपास पडला, तो जजमेंट दिसला नाही, त्यांचा तो कॉन्फिडन्स दिसला नाही.
चेंडू भरपूर वर गेला होता, मोठी विकेट सापडली असते आतिशला टीमला. एक धाव इथून कंप्लीट केले. आणि हा बघा, हा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय, पायच्या रूपाने धाव अंपायर सांगताय. हो, हवेत पुन्हा एकदा फिल्डर होते पॉइंटला. चेंडू गेला त्या ठिकाणी एकच धाव मिळेल. धावा झाल्यात एकूण आपण बघतो 4-5 धावा झाल्या. विकेट नाही, विकेटची एक संधी होती ती गमावली. आपण बघूया या युवकांचा फायदा राम भाऊ किती घेत आहेत. अतिशक्तापर्यंत चांगली बॉलिंग केली. काही अतिरिक्त चेंडू जर वगळले तर चांगली बॉलिंग झाली. ओहो, ऑन साइडला झेलची शक्यता आणि हा चेंडू सीमारेषेबाहेर. आणि बघा, कॅच की पकडली असती तर हा षटकार बघायला मिळाला नसता. आणि इथून मात्र राम भाऊचा हा षटकार कुठेतरी मनाला वेदना देणारा ठरेल. कारण एक संधी निर्माण झाली होती, जेलची ती दवडलेली आहे, गमावली आहे. आणि त्यानंतर हा षटकार धावाधावपरगावरती 11 झालेत, एकही विकेट नाहीये. आतिश थोडासा दुर्दैवी ठरला कारण की झेल पकडला गेलं, त्यामुळे हा षटकार आपण बघितला. शॉट आपल्या चेंडू होती, पुढचा एक सुंदर फटका. बॉलिंग मार्कवर वामन येत आहे. बघूया, वामन अत्यंत अनुभवी पुराणा शावन. बॉलिंग मार्क होता या स्ट्राईकला पहिल्यांदा अंचित. बघूया वामन. पण वॅकेंट एरियामध्ये पडलाय. स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधोमध आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, केवळ एकच धाव. चांगली फिल्डिंग कृष्णा. क्या बात आहे, कृष्णा सातपुते. चला, लहान पोरांनी मैदानाच्या बाहेर जावा लवकर. गार्डन मध्ये फिरताय का? चला. धावा झाल्यात एकूण 12. वामन पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकिंग इनला राम भाऊ. ओहो, फुल लेंथ होता. ऑन साइडला खेळायचा तो क्रॉस बॅट शॉट, संपर्क नाहीये. हा डॉट बॉल. चांगली बॉलिंग, चांगली ऍक्शन आहे. उंची देखील आहे त्यांची, आपण बघू शकाल. अगदी वरून चेंडू सोडतात, त्यामुळे खूप चांगला वेग त्यांना मिळतोय. आणि बघा, आणि केन एक डॉट बॉल. फार जास्त काही करत नाही, गती देण्याचा प्रयत्न नाही, मध्यम गतीने बॉलिंग करतायत. बॉल आहे. धावा धावफलकावरती 12 आपण बघतोय. 3 बॉल मध्ये केवळ एकच आले. लेफ्टा मोड विकेट. पुन्हा एकदा पुन्हा एकदा कट करायचं होतं. बॅक टू बॅक. तिसरा डॉट. सुपर बॉलिंग बाय वामन. वामन इम्प्रेस करताय. मी आधी म्हणलं की पुराणा चावल आहे. गाड गाड का पाणी पियावा एक गेंदबाज वामन. तर आमचे दिनकर दादा ढोणे आलेले आहेत, ज्येष्ठ नागरिक या नांदिवली गावचे. कव्हरच्या दिशेने चेंडू गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, केवळ एकच धाव मिळेल.
आणि सिंगलच्या साह्याने धावसंख्या धावफलकावरती 13 धावा झालेली आहेत आणि काय बॉलिंग केली. 5 बॉल मध्ये केवळ 2च धावा दिल्यात, 3 डॉट फेकलेले आहेत. वामन प्रभावशाली गोलंदाजी. बघूया साकिंग लहान चिप लेफ्ट आर्म द विकेट. लॉब केलाय, उंच गेलाय, जेल होईल का? आणि ओहो, ऋतिक ढोणे लॉलीपॉप त्या सुटल्यावर नाही वाजवायचं. आणि बघा कैच, लॉलीपॉप कैच, लॉलीपॉप तो बच्चों को भी पसंद आता है. भाई ऋतिक ढोने ने एक कैच क्यों छोड़ा? 2 कैच यहाँ पे ड्रॉप हुए, एक अंचित का, एक रामभाऊ का, आणि दोन्ही जिवंत सलामीवीरांना मिळालेली आहे. षटक संपलं. या षटकात धावा आल्यात केवळ 4. अखेरच्या बॉलवरती विकेट आला असता तर केवळ 2च असत्या, पण हरकत नाही. ऋतिक चांगला खेळाडू आहे, चांगला क्षेत्ररक्षक आहे. कधी कधी चुका होतात. रबर बॉल आहे, पावसाळी क्रिकेट आहे, चेंडू हातात ग्रीप करणं इतकं सोपं काम नसतं. पण 2 षटकानंतर धावा धावफलकावरती 15. ग्रुप मॉर्निंग लीग मध्ये, प्रीमियर लीग मध्ये आमच्या सोबतीला कॉमेंटेटर आमच्या इकडचेच असतात सगळे, आणि एकापेक्षा एक आहे. आमचे सगळे सिनियर तयार आहेत की कधी 6 ओव्हर होणार, आम्ही आमची कला दाखवू. प्रत्येकाला एक इच्छा असते, हाऊस असते. आणि आम्ही जेव्हा चित्रला म्हणतो की जोडीला कोण असेल, फलंदाजांना जीवनदान मिळालेलं आहे. बघूया त्याचा किती फायदा घेत आहे. सावधी मैदान सज्ज आहे. आजचा दिवस संपूर्ण दिवस क्रिकेटमध्ये होऊ दे. खूप जास्त बाउन्स. असा बाउन्स इंग्लंडमध्ये आपण बघत असतो, ऑस्ट्रेलियामध्ये बघत असतो, तसा हा बाउन्स. पण आपण वाईड घोषित केलंय. 1 फॉर दी ओव्हरचा कॉल दिलाय. आणि यापुढे जर असा बॉल फेकला तर मग नो आशय. ग्राउंडच्या बाहेर वा. चला ग्राउंड मध्ये आतमध्ये कोणी येऊ नका. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क राहुल. वेग पुन्हा एकदा अंबर संघ वाईड आहे. पहिल्या ओव्हर मध्ये पहिले 2 चेंडू अवांतर होते. या ओव्हर मध्ये पहिले 2 चेंडू अवांतर आहेत. आणि अवांतरने जावा आपण जर बघितल्या तर तब्बल 4 ते 5 धावा अवांतरने आलेले आहेत. म्हणजे बॅटने धावा आपण पाहिलं तर 12 धावा आलेले. ऑन साइडला आउट ऑफ द पार्क, 6. कुठे प्रॉब्लेम चाललंय. साईडला फ्लिक करतायत. चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. पहिली धाव घेतली वेगाने. एकच धाव घेतली. धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. क्रमांक 30 प्रगती पथावरती.
हो पंच केलाय समोर थ्रू द कव्हर फिल्डर आहेत डीप मध्ये एकच जण मिळेल. चांगला कमबॅक झाला राहुलचं धावसंख्या धावफलकावरती 25 विदाउट लॉस. एकही विकेट नाहीये आणि 25 धावा दोन्ही बॅटरला जीवनदान दिले. त्याचा फायदा घेत असताना राम बावरे 2 षटका ठोकले. मागा गावात ग्रीन दिसेल ना. दुसऱ्या बाजूला 5 वरती नॉकआउट अंचित. मागा कपडा लावले ऑन साइडला खेळतात. बॉर्डरमॅनच्या साहाय्याने चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या. डिक्लेअर झोन आहे का तिथे? डिक्लेअर असेल तर धाव नका. धाव धावसंख्या धावफलकावरती 26 धावा 2 to go. तिसरा षटक आणि 3 चेंडू झालेले 4 रन मारतात. ओव्हर द बॉल हेड आणि हा झेल पकडला फायनली. फलंदाज त्यानंतर 100 मीटरची लॉंग ऑन द फिल्डर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण गुड फिल्डिंग. केवळ 1 धाव 3 ओव्हर आणि 27 धावा झाल्या. धावांची गती 9.00 प्रति ओव्हर मागे 1 विकेट गमावलाय अंचितच्या रूपाने. जरा वेळ जास्त ऑलरेडी वाया गेलेली आहे आणि त्यात अजूनही सत्तू जर या सत्राला वेळ जास्त गेला तर या मॅचला 1 तासापेक्षा जास्त वेळ जाईल. त्यामुळे प्लीज कॉपरेट करा नाहीतर पुढच्या मॅचेस कमी उच्या कराव्या लागतील. लक्षात ठेवा 9 मॅच कव्हर करायचे. 6 बॉलर फ्रेश आहे ना सर. 6 बॉल फ्रेश आहेत. 6 बॉलर म्हणजे सगळ्यांना बॉलिंग मिळू शकते. त्या 6 बॉलर मधून 1-2 जरी कच्चे लिंबू असले तर मग त्याचा फायदा मिळेल. पण ज्या टीमकडे 6 बॉलर चांगले असतील त्या टीमला खूप चांगला ऍडव्हान्टेज मिळेल. ठीक आहे म्हणजे त्या कॅटेगरीमध्ये आहे तो. मोरे धावा झालेत 28. समोर खेळत आहे 4-6 स्ट्रोक. फिल्डर आहेत एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण केवळ एकदम आहे. किरण पावशे केपी इथे फिल्डिंग करत असताना मागच्या ओव्हरमध्ये एक षटकार बघितला. तिथून त्यानंतर चांगलं कमबॅक झालं. एकही मोठा फटका खेळू दिला नाहीये. धावा फलकावरती 29 टाकला रे. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी. रबर बॉलचं हेच वैशिष्ट्य आहे. पडल्यानंतर चेंडू अतिरिक्त बाउन्स मिळतो. कधी कधी खूप जास्त स्किड देखील होतो. ऑन साइडला फिल्डर आहे तिथे अतिश दाबणे.
चांगलं क्षेत्ररक्षण अपेक्षा केवळ एक धाव या दरम्यान येईल. या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये केवळ 3च धावा दिल्या. मॅच सुरू असताना मैदानातून कोणी जेवू नका प्लीज. लाईव्ह सुरू आहे. प्रेक्षक जात राहिले तो व्यत्यय येत राहील. नाही तर तिकडनं एक गाडी ठेवा त्यांना सोडायला. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. एक धाव, एकच धाव. गुड फिल्डिंग. चेंडू थांबला आणि दुसऱ्या धावेचा अजिबात तिथे प्रयत्न केला गेला नाही. 5 बॉलमध्ये 4च रन दिल्यात. 31 धावा झालेल्या आहेत. 4थं षटक प्रगती पथावरती. यशस्वी षटकाची समाप्ती. विकेट नसला या ओव्हरमध्ये तरीही धावा केवळ दिले ते 5. चार बार शान या ठिकाणी आगमन झालंय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा प्रमुख आणि भावी नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं प्रशांत ढोके साहेब या ठिकाणी आले. त्यांचं या ठिकाणी करूया स्वागत स्वागत स्वागत.
जबाबदारी खेळताय, आक्रमकपणे खेळताय. 43 झाले ऑन साइडला. ओहो, मिसजमेंट, पुढे निघून गेले होते भरपूर आणि अशा प्रकारे 4 धावा. धावा झाल्या 49. जाओ घर पे जाओ, काम करो. हो, शॉट ऑफ लेंथ हवेत, पॉइंटच्या दिशेने चेंडू टिकलं झोन मध्ये आणि या 2 धावा. बघा वामन बॉल कुठे जाऊन आणलाय, जंगल जंगल पता चलाय. तर 50 पूर्ण झाले, 51 धावा अमोघ 11च्या लास्ट ओव्हर. हो, यावेळेस मात्र समोर खेळतायत अपिश लॉंग ऑफच्या दिशेने आणि या दरम्यान धावचीची संधी. फलंदाज कुमार बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर सीपी चेतन पावशे. बघा डिकॉक हे नाव दिलंय त्यांना त्यांच्या मित्रांनी. बघूया डिकॉक सारखी बॅटिंग करतायत का, कारण की बॉलही त्यांच्याकडे आता शिल्लक नाही जास्त, 2च बॉल बाकी आहेत या ओव्हरचे. अखेर षटक, धावा 52 आहेत. मॉर्निंग ग्रुप प्रीमियर लीग एक मॉर्निंग ग्रुप पेंढरकरचा देखील आहे, एक सकाळपाडा ग्रुप देखील आहे. असे भरपूर ग्रुप जे आहे जे सकाळी वॉकिंगला येतात, जॉगिंगला येतात, सकाळी येऊन क्रिकेट खेळतात, त्यांनी अशी ग्रुप बनवलेली आहे.
टॉससाठी तयार राहा. पुढचा सामना असणार आहे PVR फायटर्स वर्सेस हितांश 11. कॅप्टन येऊन थांबा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी. ऑन साईडला खेळताय डिकॉक. एकच धाव. चालू टेस्टर नाही होतं, हे चालू होतं पण हे पण बंद झालं. रन झाले 53 आणि अखेरचा बॉल फेस करतील रामभाऊ, ज्यांनी पहिला बॉल फेस केला होता इनिंगचा आणि तो आता शेवटचा बॉल देखील फेस करत आहे. 53 आणि 35 वर नॉट आउट आहे. 21 बॉल मध्ये 35 केले. संपर्क नाहीये. बॅट फिरली होती पण हा डॉट बॉल आणि अशा प्रकारे पहिले सत्र संपले. आउट झाले बॅटकडे. अशा प्रकारे आपण बघताय 53 वरती हा डाव आटोपलेला आहे. 54चं लक्ष्य पूर्ण करायचं आहे ते विजयासाठी वैष्णवी 11ला. तर या पुढच्या सामन्याचे दोन्ही कॅप्टन या PVR फायटर्स वर्सेस हितांश 11. दोन्ही कॅप्टननी समोर या इथे. टॉससाठी वेळ घेऊ नका जास्त. चला टॉससाठी या. 54 धावा विजयासाठी हव्यात. दोन्ही कॅप्टन या. हितांश 11 वर्सेस PVR फायटर्स. क्रिकेटचा महासंग्राम IPL स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. 6 टीम 6 आयकॉन आणि 66 खेळाडू या ठिकाणी लढताना दिसतील. या चमचमाच्या ट्रॉफीसाठी आजच्या दिवसातील पहिली या ठिकाणी समाप्त झाला आणि पहिली इनिंग मध्ये जर पाहिलं तर 53 धावा या ठिकाणी सोडून लागलाय. या ठिकाणी जर टॉस उडवला गेला होता त्यामध्ये हितांश 11 या संघाने टॉस जिंकलाय आणि आपला क्षेत्ररक्षण सुरुवात होते. 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. 30 चेंडू त्यांच्या जवळ असणार आहेत. एक रविभाऊचं एक आहे कोणतरी विश्वास दिले ते बादशे तर आपल्याला दिले वाटतं.
आपल्याला आली होती. चैन बंद करना मग टाईट होईल मग. आता बोला. अमोघ पहिला चेंडू अमोघचा शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू होता. पंच आमच्याकडे वळत आहेत. अवांतर धाव या ठिकाणी गणली जाईल. धावांचा सरी गणेशा झालाय. एका अवांतर धावेने एक धाव स्कोर बोर्डवरती. पहिला या ठिकाणी दिशा येईल. बॉलर अमोघ पहिला वाईड राईट मोहरदी विकेट मारा करतोय. 10 ते 15 बॉलांचा स्टार्ट आहे त्याचा. आणि या स्टार्टवरून तो गोलंदाजी करताना पाहतोय. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला या ठिकाणी बदल पाहायला मिळते. चला जरा घाई करायची आहे. केली जाईल सुरुवात. यावेळेस या पिच चेंडू होता बॅटची. अगदी बॅट डोक्यावरून चाललेला चेंडू होता. पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळत आहेत. 1 बाउन्सचा इशारा केला जातोय. प्लस बाईडही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा. अद्याप एकही चेंडू फेकला गेला नाही. आणि जर पाहिलं तर 2 धावा स्कोर बोर्डवरती आपण पाहतोय. पुढचा चेंडू आणि हा चेंडू मात्र अपॉलचा चेंडू होता. त्याला अगदी सरळ हलकी बॅट लावले. टायमिंग व्यवस्थित नाहीये. झेल होत आहे का त्या ठिकाणी जर पाहिलं तर सुरेख झेल टिपला गेलाय कुमारच्या माध्यमातून. कुमारची फलंदाज क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं आहे आणि ते दाखवून देताना या ठिकाणी पहिल्या विकेटचं पतन. मोठा मासा या ठिकाणी गळायला लागलाय. ऋतिकला जावं लागेल परत. जागा घेण्यासाठी आपण राहुलला पाहतोय. ऋतिकवरती गेला होता कारण या संघाचं जर पाहिलं तर आयकॉन म्हणून प्रवीण खनका हे त्या ठिकाणी आयकॉन म्हणून खेळत होते. परंतु त्यांची टुर्नामेंट आहे आज. एक मोठी टुर्नामेंटमध्ये ते सहभागी होण्यासाठी कांजूर मार्ग त्या ठिकाणी ते गेलेले आहेत. त्यांच्या बदली हा एक सबस्टिट्यूट खेळाडू म्हणून ऋतिकला त्यांच्यामध्ये दिलं होतं. परंतु आत्ता मात्र काही फायदा झालेला नाही आहे या चेंजचा. ऋतिक एक चांगला फलंदाज आहे आणि सर्वांना ही गोष्ट माहीत आहे. चला जाऊया मैदानावरती. अमोघ पुन्हा एकदा तयार होतोय आणि राहुल त्या ठिकाणी समोर आहे. हा चेंडू मात्र अतिशय सुरेख चेंडू मात्र जर पाहिलं तर पडल्यानंतर थोडासा आत आला होता. त्याला तिथेच तटवून काढलाय. डॉट चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूमध्ये जर पाहिलं तर 2 अवांतर धावा सुरुवातीला आल्या होत्या. त्यानंतर मात्र कमबॅक या ठिकाणी अमोलचा पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू अमोघ याचा आणि हा चेंडू पुन्हा एकदा बॅटची कडा घेतोय. परंतु यावेळेस जर पाहिलं तर कीपरच्या डोक्यावरून चेंडू डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. एक धाव गणली जाईल. या ठिकाणी जर पाहिलं तर आलं होतं अमोघला. चांगली गोलंदाजी, भन्नाट वेगाची गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अमोघच्या माध्यमातून अचूक टप्पा आहे. लेदर बॉल क्रिकेटचा भरपूर अनुभव या खेळाडूला आहे. पुढचा चेंडू आणि हा चेंडू आता मात्र चांगला फटका सजवला गेला. अगदी चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या रिझन मध्ये. एक धाव पळून पूर्ण केली गेले. चेंडू चाललाय. थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळते. नक्कीच चेंडू चाललाय सीमारेखा पार. आलाय चौकार चौकार चौकार. अरे आता पुन्हा एकदा सुरेख फटका. फ्लॅट चेंडू चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चेतन होता. चांगलं क्षेत्ररक्षण केलं. 2 धावा घेण्याची संधी त्या ठिकाणी आणि 2 धावा पूर्ण. काय जबरदस्त बॅटिंग करतोय पार राहुल. बॉल बाकी 2 4 5 लास्ट शेवटचा चेंडू या षटकातील या ठिकाणी आपण पाहिला तर प्रगतीपथावर असणार आहे आणि राहुल ऑन स्ट्राईक आहे. चांगली फलंदाजी चाललंय. 6 धावांवरती खेळतोय. या चेंडूवरती काय करतोय. हा चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. यष्टनचा वेध घेणारा चेंडू. विकेटचा पतन. राहुलला जावं लागेल परत. बॅक टू द पॅव्हलियन राहुल.
एक षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 54 धावांचा पाठलाग चालू असताना पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 9 धावा धावफलकावरती आहेत. आता 53 पाहिजे असतील ना, मग 53 धावा पाहिजे. 53 पण केलंय. नाही 43 धावा पाहिजे असतील ना आता. 43 9 आले, 44 पाहिजे. अरे 10 आले असते तर 45 पाहिजे ना. 45 पाहिजे असेल. 45 ना. या ठिकाणी जर पाहिलं तर एक जुना जाणता अनुभवी खेळाडू आणि आपल्या बोटांची जादू दाखवणारा एक खेळाडू आणि चांगला उत्कृष्ट गोलंदाज 40+ सिंगा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ कटर, लेग कटर, स्टेटर सर्व काही टाकण्यात अगदी माहीर असणारा हा खेळाडू आहे. व्हेरिएशन एवढे आहेत ना त्याच्याजवळ की म्हणजे बॅटर मनीष आहे, नॉन स्ट्राईकला केलंय. चला चालू करायचं आहे. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय सिंगा. पहिला चेंडू अप्पी चेंडू होता, डोक्यावरून चाललाय. नक्कीच पंच आमच्याकडे वळत आहेत. पेनलाइज केलं जाईल या ठिकाणी. गोलंदाजाला व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. एक अवांतर धाव सुरुवात करावी या ठिकाणी पाहायला मिळते. सिंगा यांची उत्कृष्ट गोलंदाज आहेत. आज त्यांच्या खांद्यावरती बॉलिंगची धुरा असणार आहे. आणि हा चेंडू शॉर्ट ऑफ गुडलेचा चेंडू होता, त्याला लेग साईडला वळवलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे, चालू करतोय, परंतु तत्पूर्वी 2 धावा घेण्याचा या ठिकाणी एक संधी होती. सत्यवान ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. आपलं खातं उघडले 2 धावांनी. तिथे बॅटे गायब झाले, बघितलं का? भेटलं का त्याला बॅट तिथे? सिंगा पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय आणि बोलतो चेंडू होता, चेंडू हवेमध्ये आहे, फटका फसलाय. त्याच्या खाली 2 क्षेत्ररक्षक आहेत. अंचित याच्या हातातून जेल मात्र ते नीलादान झालाय. जेल झालाय तर नीलादान मिळालंय सत्यवानला जीवदान. 2 खेळाडू त्या बॉलच्या खाली आले होते. नक्की जर आपण पाहिलं ना तर हा झेल अत्यंत सोपा एक रेग्युलर झेल आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला असता, परंतु अंचित ना त्या ठिकाणी थोडीशी मिस्टेक केली होती. नो बॉल दिलाय. पहिल्यांदा त्या ठिकाणी जर पाहिलं तर आपण 1 बाउन्सचा इशारा आला होता, तर नंतर पुन्हा एकदा हा बाउन्स प्रयत्न त्या ठिकाणी शिंगा यांनी केला होता. व्हाईट बॉल दिलाय. हा व्हाईट बॉल आहे. चला चालू करा वेळ नका लावू. नो बॉल आहे. पहिला बॉल 1 बाउन्स दिला गेला होता, त्यानंतर दुसरा 1 बाउन्स नक्कीच पुस्तकाच्या असणार आहे. खेळाडूच्या
कुस्ती डोक्यावरून चेंडूला काढलाय, सीमा रेखा पार चेंडू चाललाय, षटकार आलाय. पाहायला मिळालं नव्हतं, त्याचा फायदा उचलला होता. पुढचा चेंडू या पिचेंडू याला भिरकावून दिला. जिथं क्षेत्ररक्षक आहे, जेल होतोय का काय सुरू आहे जेल त्या ठिकाणी. पंचाचा इशारा या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचलाय. फलंदाजांना पंचाने या ठिकाणी पाहायला मिळते. प्रत्येक षटकाची सुरुवात जर या ठिकाणी आपण पाहिली तर भाषेच्या स्वरूपात आपण जर पाहिलं प्रत्येक खूप सुरेख आहे. पाहूया फलंदाजी कशी करतात. मैदानावर जर पाहिलं तर वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. तो विकत होता तो बोलते कोणाला पाहिजे तर बोल. पावसाचं आगमन झालंय आणि भर पावसात आता रंगला जाईल पुढचा खेळ.
या ठिकाणी चेतन यांना विकेट मिळाल्या. पुढच्या चेंडूवरती काय होतं, या चेंडूवरती मात्र दिशा दाखवली चेंडूला बॅकवर्ड पॉइंटला. हा चेंडू ढकलून दिला, एक धावचा प्रयत्न केला जातोय, दुसरा धाव होईल का? हो, त्या ठिकाणी थोडंसं धाव पळून पूर्ण आणि 2च धावांवरती या ठिकाणी समाधान मानलं जात आहे. तिसऱ्या धावल्या आणि खरा फेकी पुन्हा एकदा पाहायला मिळते, तिसरी धाव पळून पूर्ण. टी शर्ट घे, टी शर्ट द्या, टी शर्ट घे रे तुझं. आहे का 3 धाव, 2 धावा दिलेल्या आहेत या ठिकाणी. आणि पुन्हा एकदा चेतन तयार होतो या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती. राईट आर्म वरती विकेट मारा करतो. यावेळेस मात्र चेंडूला अगदी कट केलाय, अगदी कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला पाठवलं. डिक्लेअर झोनच्या दिशेने 2 धावा तर पळून पूर्ण केल्या आहेत. या ठिकाणी मुन्ना आहे, चांगला क्षेत्ररक्षक आहे, चपळ क्षेत्ररक्षक आहे, स्वतः बॉल घेऊन हातामध्ये पळत येतोय. नक्कीच 2 धावांवरती समाधान मानावं लागेल या ठिकाणी वेदांतला. किती झाल्या? 10 धावा. पुढचा चेंडू आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा तशाच प्रकारे अगदी गलीमध्ये तटवण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. चांगला बॉल होता, भन्नाट वेगाचा. एक 2 3 4 5 झाले की बॉल, शेवटचा बॉल ना, शेवटचा चेंडू असेल हा. आणि हा चेंडू पहा, काय जबरदस्त चेंडू होता. अगदी हा चेंडूने एक्स्ट्रा बाउन्स या ठिकाणी प्राप्त केला होता. नक्कीच डॉट बॉल शेवटचा चेंडू पाहायला मिळाला. 18 चेंडू आणि 19 धावांचं समीकरण असणार आहे आता. 18 चेंडू आणि 19 धावांचं समीकरण. आणि महत्वाचं जर पाहिलं तर आतिश त्या ठिकाणी आता ऑन स्ट्राईक असणार आहे. चला जरा गाडी करा, वेळ लावू नका. अरे काय गोलंदाजी मार्क वरती जर पाहिलं तर जुने जाणते खेळाडू आणि उत्कृष्ट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. पहिलीच मॅच चालू आहे, किती टाइम पास चालू आहे तुमचा? पुढच्या मॅच कसं होणार? 18 चेंडू 19 धावांचा. आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर इन ऍक्शन आपल्याला रामभाऊ गोलंदाजी मार्क समोर असणार आहेत आतिश. रामभाऊ या ठिकाणी बॅटल आपल्याला पाहायला मिळाले. आणि आज पाहिलं हातामधून सुटलंय, परंतु चेंडूच्या बरोबर कनेक्शन ठीक झालं, 1 धाव पळून पूर्ण केले आणि एका धावेवरतीच या ठिकाणी समाधान मानलं जात आहे. विकेटचं पतन, वेदांतला जावं लागेल माघारी. स्वीकारलंय आणि त्यामुळे असेल हे मॅच संपल्यानंतर लगेच 2 मिनिटाच्या आत आपलं क्षेत्ररक्षण सजलं पाहिजे.
सर्वांनी तयार राहायचं आहे. भर पावसात रंगलेली मॅच आणि खरोखर आम्हाला थोडीशी भीती वाटत होती की सामन्यांच्या दिवशी पाऊस येईल का नाही, कारण पावसात रबर बॉल खेळण्याची एक वेगळीच मजा असते. आणि वरुण राजाने थोडीशी दया आमच्यावरती दाखवली. नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर पावसाचं एक जोरदार आगमन आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय कृपया या ठिकाणी प्रेशर वाढत चाललंय आमच्यावरती. आम्हाला थोड्या कडक भाषेत तुम्हाला बोलावं लागेल, जरा वेळ लावू नका मित्रांनो. रामभाऊ सज्ज होतात, या ठिकाणी साईड चेंज केले, राऊंड द विकेट मारा करणार आहेत. आता यावेळेस मात्र तिथेच तटून काढलाय पाहिजे. काय होतं, एक धाव तर पळून पूर्ण केले. पाहिलं तर स्पीड रामभाऊनी पाहायला मिळाली होती. नेव्हरदलेस यावरती मात्र कोणतं नुकसान नाहीये. आता अति स्ट्राईकला आलाय. किती पाहिजे आता? 2, 18, 19 पाहिजे, 17 पाहिजे. 17 किती बॉल? 3 म्हणजे 16 बॉल, 16 नाही 15 बॉल, 17 15, 17. 15-17चं समीकरण आता असणार आहे. 15 चेंडू आणि 17 धावा. रामभाऊ काय करतात या चेंडूवरती? अतिशय चांगला फटका खेळलाय. त्या सीझनमध्ये जर पाहिलं तर चेंडू अगदी डीप मध्ये चाललाय. 6 धावांसाठी काय जबरदस्त फटका, पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला काढलाय 6 धावांसाठी. मी बोललो होतो अगदी उत्कृष्ट खेळाडू आहे. जर पाहिलं तर अतिश खूप चांगला खेळाडू आहे. बॉलच्या मेरिटनुसार खेळणारा खेळाडू आहे. यावेळेस मात्र काय बोलतोय, वेस्टर्नचा वेध घेणारा चेंडू, विकेटचा पतन, मोठा मासा गळाला लागलाय. अतिशला जावं लागेल परत. आणि गेलं फलंदाजी मार्ग चाललाय. कृष्णा कोण तुम्ही देणार का? किती विकेट? कृष्णा सरांसाठी षटकारासाठी 500 रुपये ठेवलेले आहे. सर थोडंसं लक्ष द्या या ठिकाणी. आपल्याला जर आपण षटकार मारला तर 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी लावलेले विकी सरांमार्फत. नक्कीच कृष्णामध्ये ती क्षमता आहे का? तर हो, नक्कीच त्याच्यामध्ये ती क्षमता आहे. लेग साईडचा बादशाह आहे. लेग साईडला चांगले फटके मारतो. फिल्डिंग लावून द्या लवकर, तुमचं काय टाइम चालू आहे. प्रत्येक बॉलला तुम्ही एकत्र येत आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा रामभाऊ सज्ज होत आहेत. किती म्हणजे 13 मध्ये ना, 13-11चं समीकरण. हा चेंडू मात्र तिथेच तटून काढलाय. काय होतंय त्या ठिकाणी पाहायचंय. नक्कीच एक धाव चोरट्या स्वरूपाची या ठिकाणी पाहायला मिळते. कृष्णाने आपलं खातं उघडलंय आणि स्ट्राईक स्वतः जवळ ठेवल. 12 चेंडू 10 धावांची गरज असणार आहे. आणि सामना जर पाहिला तर खूपच अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच सामना आहे आजच्या दिवसातला आणि पहिलाच सामना आहे आणि खूपच अटीतटीचा सामना पाहायला मिळतोय. काय 12 चेंडू मध्ये किती पाहिजे? 12 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 10 धावांची गरज. किती विकेट पडले ते जरा बघ. 6 विकेट पडलेत का? 6 विकेटचं पतन नक्कीच पाहायला मिळाले या सामन्यामध्ये. नक्कीच जर पाहिलं तर विकेटची न्याय लागणार आहेत. ते प्रस्थापित फलंदाजांच्या जोडीमध्ये ही शेवटची जोडी या ठिकाणी मैदानामध्ये आपण पाहतोय. आणि जर या जोडीवरती जिम्मेदारी असणारी आता उर्वरित 10 धावा करण्याची कृष्णा यांना संधी आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर विकी सर यांच्या मार्फत त्यांना षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे.
जर आपण पाहिलं तर हा पाऊस नक्कीच गोलंदाजाला थोडीशी मदत करणारा असतो. त्या ठिकाणी चांगलं कनेक्शन करावं लागणार आहे. कृष्णा सर ऑन फायर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच लालूला आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज मार करते. पहिला चेंडू खराब, अतिशय खराब चेंडू. भीमर स्वरूपाचा नो बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. उघडा डोळे बघाने, उघडा डोळे बघाने. कृष्णा सर तुमच्यासाठी चेंडू असणार आहे. फ्रीट सिक्स मारला तर 500 रुपये पारितोषिक आहे. विकी सर यांचं 500 रुपये या ठिकाणी लागले कृष्णा सर आणि आमच्या आता अपेक्षा दुणावल्यात कारण फ्रीट असणार आहे. लालू कशा प्रकारे गोलंदाजी करतो पाहायचंय. भर पावसात या ठिकाणी ही स्पर्धा रंगली गेले आणि चांगला फटका, फ्रीटचा फटका होता. अगदी गॅप मध्ये हा चेंडू चालला होता. एक धाव घेण्याची संधी होती. एक धाव पळून पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळाले. आता केपी ऑन स्ट्राईक आहे. आठ धावांची गरज असणार आहे. 11 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर नो बॉल टाकला गेला होता. मॅच खूपच अटीतटीची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. नक्कीच पुढच्या चेंडूवरती काय होईल. आणि आता मात्र चांगला फटका सजवला. आनंद कारपेडा फटका चेंडू चालला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे अंचित, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. आणि पुन्हा एकदा एकच धाव म्हणजे आता 7 धावांची गरज असणार आहे. 10 चेंडू 7 धावांचं समीकरण आहे. काय जबरदस्त मॅच पाहायला मिळते. पहिलाच सामना आजच्या दिवसात येईल आणि अतिशय उत्कृष्टरित्या आपण या ठिकाणी जर पाहतोय तर फलंदाजी आणि गोलंदाजी उत्कृष्ट चाललंय. षटकार मारून दाखवा हो. 500 रुपये या ठिकाणी लावले गेले तुमच्यावरती. विकी सर वाट बघतायत आणि मारण्याचा प्रयत्न फसला गेलाय. नक्की डॉट चेंडू पाहायला मिळतोय. हो चला छत्रीवाले काका जरा चला. पुढचा चेंडू लालू याचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा चेंडू उलटा चेंडू होता. एक वेगळ्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न पुलटा चेंडूला. त्या ठिकाणी किपरकडे थोडीशी मिस्टेक होते. एक धाव नक्कीच गणली जाईल स्कोरवर वरती. 6 धावांची गरज असणार आहे आता मात्र. लालूची गोलंदाजी चांगली आहे. त्याला अचूक टप्पा ठेवावा लागणार आहे. केपी ऑन स्ट्राईक आहे या ठिकाणी. 8 चेंडू आणि 6 धावांची गरज असणार आहे. 8-6चं समीकरण आहे. आणि हा चेंडू जर पाहिलं सुरेख चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न फसलाय. 7 चेंडू आणि 6 धावांची गरज असणार आहे. 7-6चं समीकरण आहे. जोरदार पाऊस. मुन्ना त्या टीम मधला नाहीये, सबस्टिट्यूट आहे. लालू तयार होतोय. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. शेवटचा चेंडू असणार यांच्या बॅट मध्ये आलाय विजयाचा शब्द. काय जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी केपी यांची. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. इथं 11 संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. करणारा मनीष ठरलाय सामनावीर. काय उत्कृष्ट